हॅलो, कसे आहात सगळे? दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज दत्त जयंती होती, त्यामुळे मी विशेष अशी रांगोळी काढलेली. दत्त महाराजांचा त्याच्यामध्ये चेहरा काढला होता. मग त्यानंतर आम्ही आरती करून घेतली आणि मी लागले स्वयंपाकाला. इकडे मी व्हेज भाजी बनवणार होते, म्हणून भाज्या आधी वाफलायला ठेवल्या. एकीकडे काळं वाटण करून घेतलं. मग कणिक भिजवून घेतली, मटकी थोडीशी वाफ लावून घेतली. मग पनीर पाण्यामध्ये ठेवलं, कारण काल आल्यावरती मी पनीर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर त्याचा थोडा बर्फ झालेला. मग एकीकडे वरण भात लावून घेतला आणि ज्या कढईमध्ये मी वाटण भाजून घेतलेलं त्याच कढईमध्ये म्हटलं आता याच्यामध्येच मटकी घालून घेऊयात. मग एकीकडे मटकी परतायला ठेवली, तोवर म्हटलं खिरीची पण तयारी करून घेऊयात. मग आता इकडे 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप मी आपली मटकीची भाजी तयार करायला घेतली. मग इकडे ठेवलं पातेलं, त्याच्यामध्ये टाकलं तूप आणि शेवया. जोपर्यंत ते एकत्र भाजतं ते तोपर्यंत मटकी बघा मी कशी केली. मटकीमध्ये मी ते जे वाटण वाटलेलं होतं काळं तेच 1 चमचा घातलं. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळे आपलं मसाल्यातले जे पदार्थ आहेत ते घातले आणि मटकी परतायला ठेवली. मग इकडे खिरीसाठी आधी शेवया भाजून घेतल्या, मग दूध घातलं, मग जायफळ, विलायचीची पूड, साखर आणि मग थोड्या वेळ ते उकळलं आणि गॅस बंद केला. मग इकडे आपली मटकीची तयारी केलेली, तर तशीच भाजी पण मी परतून घेतली. आता बघा, कोणती पण भाजी असू दे, तुम्ही 1, 2, 3 मसाले जरी घातले आणि 2 मसाले जरी घातले तरी भाजी ही चविष्ट होणारच. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं कांदा लसूण मसाला तुम्ही ॲड केला तर भाजी आणखी चविष्ट होते. मग इकडे मी मटकीवरती थोडीशी कोथिंबीर घालून मटकी 5 ते 10 मिनटासाठी वाफलवून ठेवली. मग इकडे मी वाफवलेल्या भाज्या एका चाळणीमध्ये काढल्या. मग आपला व्हेज भाजी बनवायला सुरुवात केली. मग इकडे तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे घातले. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, ते ऑप्शनल आहेत. त्याऐवजी तुम्ही गरम मसाला जरी वापरला तरी चालतो, पण अशा प्रकारे तुम्ही जर व्हेज मिक्स भाजी बनवली तर घरच्यांना नक्की आवडेल. मग त्याच्यामध्ये मी काळा मसाला घालून घेतला. मग ते मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये हळद, त्याच्यानंतर आपले धने पावडर, जिरं मसाला, त्याच्यानंतर जे काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही घालून घ्यायच्या. मग त्या भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या, त्यांना चांगलं हलवायचं आणि मग त्यानंतर 1-2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. थोडीशी साखर घालायची, पनीर टाकल्यावर मी थोडंसं परतवून घेतलं, झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्या वाफवलेल्या भाज्या घातल्या. पाणी तुमच्या मनानुसार, म्हणजे जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे, भाजी तुम्हाला कशी घट्ट करायची आहे, पातळ करायची, तशी त्यानुसार. मग मीठ घालायचं चवीनुसार. मग भाजी मी थोडा वेळ झाकून ठेवली. बघा, झाली आपली व्हेज मिक्स भाजी तयार. भाजी तयार होते इकडं, तोपर्यंत बाकीचा सगळा पसारा जो किचन ओट्यावरती झाला होता तो आवरून घेतला. झालेले पदार्थ एका साईडला ठेवले, किचन वट्टा साफ केला. मग आपली जी खीर आपण मी बनवलेली त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घातले वरून. त्याच्यानंतर चांगली ती हलवून घेतली. झाकण ठेवून थोडा वेळ ती मुरत ठेवली आणि वरतून 2-3 खजूर नक्की घाला. म्हणजे थोडी जर कमी पडली असेल साखर तर खजूरमुळे एकदम छान त्याची कन्सिस्टन्सी आणि गोडवा येतो. मग मी जे काही कणिक भिजवली होती त्याचे मी गोळे करून घेतले आणि चपात्या लाटायला सुरुवात केली. एका साईडला चपात्या गरम गरम आहेत तोवरच मी चांगल्या गार थंड करून एकावर एक ठेवून घेतल्या. मग इकडे तेल तापले की नाही बघितलं, त्याच्यामध्ये थोडासा पापडाचा तुकडा घातला, ते चांगलं बघितलं. मग एका साईडला मी पापड, समोसा पापड सगळे तळून घेतले, ताट तयार केलं. या सगळ्यांनी जेवायला नैवेद्य दाखवून घेतला.